हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल की कसला आहे. तर आधीचा जो माझा तांदूळांच्या हारांचा व्हिडिओ होता त्याला छान रिस्पॉन्स दिला तुम्ही. तर म्हटलं चला आज पण मस्त तुम्हाला छान आता डिटेलमध्ये सांगते की मी ते कसे बनवले होते. तर तेव्हा मी ना फक्त हळद लावून पिवळे केले होते एकाच रंगाचे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी मस्त कलरफुल हार तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला पूर्ण डिटेल पण दाखवणार आहे की तुम्ही जर बनवायचे असेल तुम्हाला तर तुम्ही बनवू शकता. फुल प्रोसेस दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना मी जे आधीच्या व्हिडिओमध्ये तांदूळ कलर केले होते ना ते मी हळदीने पिवळे केले होते. तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता, हळदी किंवा कुंकवाने लाल करून करू शकता. पण आज इथे मी फूड कलर यूज करणार आहे. तर ही कलर ना किराणा दुकानामध्ये आरामात अवेलेबल असतात. 10 रुपयाला एक कलरची डब्बी मिळून जाते. तर तेच मी यूज करणार आहे. तर बघा मी ऑरेंज, रेड आणि ग्रीन कलर घेऊन आलेली होती. तर थोडंसं पाणी घेतलं हातावर, थोडी ती पावडर टाकली आणि तांदूळांना चोडून चोडून तांदूळ कलर करून घेतले. तर खूप जास्त पाणी नाही घ्यायचं, नाही तर मग तांदूळ ना अगदी ठिसूळ होऊन जातो आणि जेव्हा आपण तांदूळाला गाठ मारतो ना धाग्याची तेव्हा तो तांदूळ मग तुटून जातो, त्याचे तुकडे पडतात. तर ते सगळे टाळण्यासाठी ना अगदी थोड्या पाण्याचा यूज करायचा आणि छान चोडून चोडूनच त्याला जास्तीत जास्त छान कलर येतो. तर बघा ऑरेंज कलरचे इथं माझे करून झालेले आहे आणि आता मी लगेच ग्रीन कलरचे करायला घेतले आहे. तर सेम तशीच प्रोसेस करायची. तुम्हाला हवी तेवढी पावडर हातावर टाकून घ्यायची, त्यात अंदाजाने पाणी टाकायचं आणि मग तांदूळांना चोडून चोडून कलर करून घ्यायचा. तर पावडर तुम्ही तुमच्या हिशोबानं घ्यायची, तुम्हाला जेवढे डार्क करायचे असते. खूप जास्त डार्क पण करता येतील तुम्ही जर खूप जास्त पावडर यूज केली तर मला जसे हवे होते तसे मी करून घेतले. आणि मी सुद्धा आता हे कलर फर्स्ट टाईमच यूज करत आहे, तर थोडा अंदाज घेत घेत मी कलर केले. तर आता हे सगळं कलर करून झाल्यानंतर ना मग छान तांदूळ सुकवून घ्यायचे आणि मग सुकल्यानंतर त्याचे हार बनवायचे. तर बघा आता मी ग्रीन कलरचे सुद्धा करून घेतले आणि बघा अशा पद्धतीने हे तांदूळ मी कलर करून घेतले आहे. आता हे 2-1 तास सुकू देणार आहे. आणि बघा कलरच्या डब्यासुद्धा मी तुम्हाला जवळून एक वेळा दाखवून देते. तर हे असे कलर आहेत ते. तर बघा आता 2 तास झालेले आहे आणि छान तांदूळ सुकलेले आहे आणि तो पिवळ्या रंगाचे तांदूळ मी आधी केले होते त्यातलेच राहिले होते, तर ते आहे. तर या लाकडी पट्टीबद्दल मी आधीसुद्धा सांगितलं होतं. तर अशी कुठलीही पट्टी तुम्हाला चालू शकते, फक्त त्याला खिळा मारता आले पाहिजे जेणेकरून आपल्याला धागा छान बांधता येईल. तर तुम्ही अशा कुठल्याही छोट्या मोठ्या पट्टीला मारू शकतात, कारण आपल्याला छोटे छोटे हार बनवायचेच असतात देवासाठी, खूप जास्त मोठे काही नसतात. तर आता हे कसं अंतर जरा जास्त आहे, ही पट्टी मोठी होती तर मी गजरा वगैरे करण्यासाठी तेवढं केलेलं होतं ते. तर आता थोडं छोटी पण असेल तरी चालते. तर बघा मी धागा असा टाईट बांधून घेते. थोडं टाईट बांधायचं म्हणजे काय होते ना, आपण जेव्हा 2 धाग्यामध्ये एक तांदूळ फसवतो ना तेव्हा त्याला ग्रीप छान मिळते आणि तो तांदूळ पटकन पडत नाही आणि तुम्हाला त्या तांदूळाला गाठ मारणं पण थोडं सोपं होतं. त्याला छान पकड आल्यामुळे ना तांदूळ अजिबात पटकन पडत नाही आणि गाठ मारेपर्यंत छान पकडताही येतो आपल्याला व्यवस्थित. तर बघा आता मी जेवढा धागा बांधला आहे ना तेवढाच घेतलेला आहे आणि थोडासा त्याच्यापेक्षा जास्त घेतलेला आहे, कारण मला एवढ्या अंतरामध्ये 2 हार बनवायचे आहे. तुमचं जर थोडी सिंगल तुम्ही छोट्याच पट्टीला अगदी एक हार होईल एवढंच अंतराच्या जर पाठीला तुम्ही खिडे मारले ना तर तुम्ही फक्त डबल अंतर जेवढा धागा बांधला ना त्याच्या डबलनं धागा घ्यायचा जो वरचा आहे तो, कारण वरचा धागा हा गाठ मारतो ना त्यामुळे जास्तीचा लागत असतो. तर बघा आता मी इथं सुरुवात करत आहे हारांना. तर एक तांदूळना या 2 धाग्यांच्या मध्ये फसवून घेत अगदी मस्त मागे गाठेपर्यंत ओढून घेतला आणि वरचा धागा ना फक्त गोल करून काढून घेतला बाहेर आणि त्या तांदूळाला मस्त गाठ पडते मग. आणि असंच एक एक तांदूळना 2 धाग्यांमध्ये फसवत फसवत एकेका तांदूळाला एक एक गाठ मारत मारत पुढे घ्यायचा आणि एका हाताने थोडं पकडायचा म्हणजे ग्रीप भेटते आणि पटकन आपल्याला हार बनवायला थोडं सोपं होते, पटापट आपलं हार बनवणं होतात. तर आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण डिटेल समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा माझं कळलं नसेल तरी मी तुम्हाला खूप जवळून दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला की तुमच्या लक्षात यावं. जर तुम्हाला असं काहीतरी करायचं असेल, हे हार असे बनवायचे असतील घरी तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर आता मी पटापट संपूर्ण हार बनवून घेते आणि फायनल लुक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायलाच मिळेल. मी देवांनासुद्धा घालून दाखवलेले आहे. तर फायनल रिझल्ट बघण्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता मी वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशन करून 2-3 प्रकारचे हार तुम्हाला या 3 कलरमधून बनवून दाखवते. तर तसे तुम्ही बनवू शकतात. तर बघा किती छान माळा आपली तयार होत आहे आणि थोडं पेशन्सचं काम आहे, पण एंड ऑफ द रिझल्ट खूप छान असतो. त्यामुळे एवढी मेहनत करणं असं वाटत नाही की आपण एवढी मेहनत केलेली आहे, कारण रिझल्ट खूप छान येतो. तर
चला आता मी सगळे हार बनवून घेते आणि मग फायनल लुक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते. तर हे सगळं काम मला एका दिवसात करणं काही शक्य नव्हतं, कारण याला खूप पेशन्स लागतात आणि खूप वेळ द्यावा लागतो. तर जसं जमेल मला 2-3 दिवसात तसं मी थोडा वेळ देऊन हे केलेलं आहे. त्यामुळे 2-3 दिवसाचा व्हिडिओ हा आहे. तर घरातली सगळी कामं आवराआवरी आणि मुलांचं सगळं करून मला जेवढा वेळ या गोष्टीसाठी देता आला तेवढा मी दिला आणि 2-3 दिवसात हा व्हिडिओ मी कंप्लीट केला. तर म्हणून हा व्हिडिओ 2-3 दिवसाचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि आणखी छान व्हिडिओ करण्यासाठी मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एवढा जर बघितला असेल तर आणखी थोडा वेळ बघा आणि एंड ऑफ द रिझल्टसुद्धा बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल की किती सुंदर बनलेले आहेत हे हार आणि खरंच मोह होण्यासारखेच असतात. खरंच बघा तुम्ही किती सुंदर दिसता आहेत. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. यासोबतच तुम्हाला सगळ्यांना बाय करते आणि आजचा व्हिडिओ संपवते.